Hello students, my name is Mrs. D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. टॉपिक नंबर 1 डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट आपण चालू केलेला आहे. आता ही जी व्हिडिओ आहे ती आपली लास्ट या टॉपिक नंबर 1 मधील आहे. डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट त्याच्यामध्ये ही लास्ट व्हिडिओ आपली आहे, कारण इथं आपला हा टॉपिक नंबर 1 कंप्लीट होतो आणि ह्या टॉपिक मध्ये आपण इतके पॉइंट्स हे कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय आणि ऍट्रिब्यूटचे टाइप्स आपल्याला पॉइंट डिस्कस करायचा आहे. त्यानंतर एक शॉर्ट कन्सेप्ट आहे एंटिटी. मी मागच्या लेक्चरला सुद्धा ऍट्रिब्यूट म्हणजे काय, एंटिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ एंटिटीज. त्या एंटिटीचे 2 टाइप्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत, वीक एंटिटी सेट आणि स्ट्रॉंग एंटिटी सेट. बाळांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ER मॉडेल ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. ER डायग्राम्स पण आपण बघितलेले आहेत. तर त्याच्यावेळी आपण ऍट्रिब्यूट म्हणजे काय आणि एंटिटी म्हणजे काय या दोन्ही कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या होत्या. तर आता इथं त्याचे टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. तर परत एकदा आपण डेफिनेशन ऑफ ऍट्रिब्यूट बघूया. ऍट्रिब्यूट्स कॅन बी डिफाइंड ॲज दी प्रॉपर्टीज ऑफ एंटिटीज दॅट डिस्क्राइब्स दी एंटिटीज. ऍट्रिब्यूट म्हणजे काय? ऍट्रिब्यूट्स आर नथिंग बट दी प्रॉपर्टीज ऑफ एंटिटी. आणि एंटिटी म्हणजे काय? रिअल टाइम वर्ड ऑब्जेक्ट. त्याची जी प्रॉपर्टी डिस्क्राइब करण्यासाठी आपण जे वापरतो त्याला म्हणायचं ऍट्रिब्यूट्स. आलं का लक्षात बाळांनो? इथे एक फॉर एक्झाम्पल ही टेबल आहे का? टेबल सगळ्यांना दिसतोय ना? तर त्या टेबलमध्ये तर 5 कॉलम्स आहेत. किती आहेत? 5 कॉलम्स आहेत. कस्टमर कोड, F नेम मीन्स फर्स्ट नेम, L नेम मीन्स लास्ट नेम, सिटी आणि मोबाईल नंबर. हे 5 कॉलम्स आहेत आणि त्या 5 कॉलम्स मध्ये 3 रेकॉर्ड्स ऍड केलेले आहेत. कस्टमर कोड आहे 101, त्याचं नेम आहे, फर्स्ट नेम आहे वर्षा, लास्ट नेम आहे पाटील, सिटी आहे पुणे आणि मोबाईल नंबर ऍड केलेला आहे. तसंच कस्टमर कोड 102 आणि 103 चा डेटा सगळा फिल केलेला आहे. F नेम, L नेम, सिटी आणि मोबाईल नंबर. आलं बाळांनो लक्षात इथं? तर ह्या आता टेबल मध्ये बघा बाळांनो, जो कस्टमर कोड आहे, F नेम आहे, L नेम आहे आणि सिटी आणि मोबाईल नंबर आहे, हे जे आहेत ते ऍट्रिब्यूट्स म्हणायचे. काय म्हणायचे? ऍट्रिब्यूट्स. तर हे ऍट्रिब्यूट्स म्हणजेच काय? ऍट्रिब्यूट्स म्हणजेच काय? ऍट्रिब्यूट्स आर नथिंग बट दी प्रॉपर्टीज ऑफ एंटिटीज. तर एंटिटी म्हणजे काय? जे कस्टमर कोड आहे 101, 102 आणि 103 हे जे काय आहेत एंटिटीज आहेत आणि त्यांची जी प्रॉपर्टी डिस्क्राइब म्हणजे 101 म्हणजे काय आहे, 102 म्हणजे काय, 103 म्हणजे काय, हा कस्टमर कोड आहे ना, तो डिफाईन करण्यासाठी आपण काय वापरलेला आहे? कस्टमर कोड. मग तो कस्टमर कोड काय झाला? ऍट्रिब्यूट झाला. इथं आता वर्षा, पूजा, प्रिया हे काय आहेत? नेम आहेत. F नेम म्हणजे फर्स्ट नेम आहेत. तर हे वर्षा, पूजा, प्रिया हे काय आहेत? हे एंटिटीज आहेत, रिअल टाइम ऑब्जेक्ट आहेत आणि ते इंडिकेट करण्यासाठी आपण त्याला काय म्हणायचं? F नेम. मग बाळांनो, मी ह्याच्या आधीच्या लेक्चरला एकदा ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS च्या वेळी मी डोमेन ही कन्सेप्ट क्लिअर केलेली, बरोबर? डोमेन म्हणजे काय? तर डोमेन म्हणजे सेट ऑफ दी एंटिटीज. म्हणजे आता बघा, कस्टमर कोड आहे, हा कस्टमर कोड म्हणजे काय झाला? ऍट्रिब्यूट झाला. 101 काय झाला? एंटिटी झाला. 102 काय झाला? एंटिटी झाला. मग एंटिटीचा जो सेट आहे म्हणजे 101, 102 आणि 103 ह्याचा जो सेट आहे त्याला काय म्हणायचं? डोमेन म्हणायचं. काय म्हणायचं? डोमेन. Each column in the table attributes are properties which defines the relationship. म्हणजे प्रत्येक कॉलम टेबलमध्ये कॉलम असतो आणि तो कॉलमचं जे नेम असतं त्याला आपण काय म्हणायचं? ऍट्रिब्यूट म्हणायचं आणि तो काय करतो? रिलेशनशिप डिफाईन करतो. आता ह्या टेबलवरून तरी सगळ्यांना लक्षात आलं ऍट्रिब्यूट म्हणजेच काय? ऍट्रिब्यूट्स DBMS मध्ये आपण त्याची डेफिनेशन काय सांगू शकतो? ऍट्रिब्यूट्स कॅन बी डिफाइन्ड ॲज the properties of entities that describes the entities. आपण आता डेफिनेशन ही बघितलेली आहे. म्हणजे ऍट्रिब्यूट्स आर नथिंग बट दी प्रॉपर्टीज ऑफ एंटिटीज. आणि एंटिटीज म्हणजेच काय? रिअल टाइम ऑब्जेक्ट. आणि डोमेन म्हणजेच काय? सेट ऑफ दी एंटिटीज. तर ते आता ऍट्रिब्यूट्सचे ह्या टेबलवरून लक्षात आलं असेल की कस्टमर कोड, F नेम, L नेम, सिटी, मोबाईल नंबर हे काय आहेत? ऍट्रिब्यूट्स आहेत. 101
102 103 हे सेपरेट हे काय आहेत एंटिटीज आहे आणि 101 102 103 ह्याचा जो सेट आहे त्याला म्हणायचं डोमेन. वर्षा ही सेपरेट एंटिटी, पूजा ही सेपरेट एंटिटी, प्रिया ही सेपरेट एंटिटी आणि ह्या पूर्ण नेम जर आपण एकत्र केलं तर त्याला सेट ऑफ द एंटिटीज म्हणजेच डोमेन्स तयार होतात. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात. तर आपल्याला त्याचे टाइप्स पण बघायचे आहेत, ऍट्रिब्यूटचे टाइप्स बघायचे आहेत. ऍट्रिब्यूटचे आता आपण टाइप्स बघणार आहोत. तर फर्स्ट टाइप आहे सिंपल ऍट्रिब्यूट, सेकंड आहे कॉम्पोजिट ऍट्रिब्यूट, थर्ड आहे सिंगल व्हॅल्यू अँड मल्टी व्हॅल्यू ऍट्रिब्यूट्स आणि फोर्थ आहे डिराइव्हड ऍट्रिब्यूट्स. असे टोटल किती ऍट्रिब्यूट्स आहेत? 4 प्रकारचे ऍट्रिब्यूट्स असतात. सिंपल ऍट्रिब्यूट म्हणजे काय बाळांनो लक्ष द्या. Simple attributes can be defined as atomic attributes which do not possesses the any complicated data or value. Simple attribute म्हणजेच एक जो सिंपल डेटा असतो त्याला म्हणायचं सिंपल ऍट्रिब्यूट्स. म्हणजेच त्या टेबलवरून बघा, ह्या टेबलवरून कस्टमर कोड, एफ नेम, एल नेम, सिटी आणि मोबाईल नंबर. त्याच्यामध्ये बघा सिटी तुम्ही एक सिंपल डेटा आहे ना पुणे, पुणे म्हणजे लक्षात येतं लगेच पुणे हे काय आहे सिटी आहे, हा सिंपल झाला डेटा. तर त्याला म्हणायचं सिंपल ऍट्रिब्यूट. म्हणजे ह्या टेबलवरून काय झाली सिंपल ऍट्रिब्यूट. त्यानंतर composite attribute. Composite attributes can be defined as the attributes those are generally set of sub attributes. म्हणजे सब ऍट्रिब्यूटचा जो सेट असतो त्याला काय म्हणायचं composite attributes. म्हणजे बघा सेट काय झाला एफ नेम आणि यल नेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्या दोन्हीचा सेट आहे. त्याच्याशिवाय त्या एंटिटीचं नेम कम्प्लीट होणार नाही. म्हणजे वर्षा पाटील, वर्षा नुसता म्हटलं तर आपण ओळखू शकत नाही, पण वर्षा पाटील म्हटलं तर ओळखू शकतो. म्हणून एफ नेम आणि यल नेम ह्या दोन्हीचा सेट केल्यानंतर कॉम्पोजिट ऍट्रिब्यूट तयार होते, म्हणजे सेट ऑफ दी सब ऍट्रिब्यूट्सचा. त्यानंतर सिंगल व्हॅल्यू अँड मल्टी व्हॅल्यू. सिंगल व्हॅल्यू म्हणजे सिंपल सिंगलच व्हॅल्यू असणार, म्हणजे आयडी, आयडी हे काय आहे सिंगल एकच व्हॅल्यू असणार आहे, तर त्याला म्हणायचं सिंगल व्हॅल्यू. आणि मल्टी व्हॅल्यू म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असणार आहे, मोर दॅन वन व्हॅल्यू. म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असणार आहे. म्हणजे बघा ह्या टेबलमध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असणारे ऍट्रिब्यूट्स कोणते असणार आहेत? कस्टमर कोड तर युनिक असणार आहे, एफ नेम एकच असणार आहे, एल नेम एकच असणार आहे, सिटी पण एकच असणार आहे. मोबाईल नंबर, आता मोबाईल नंबर आपल्याकडं एकापेक्षा जास्त 2-3 आपण नंबर एंटर करू शकतो. म्हणजे मोबाईल नंबर हा काय झाला मल्टी व्हॅल्यू ऍट्रिब्यूट्स, कारण मोबाईल नंबरला काय आहेत व्हॅल्यू एकापेक्षा जास्त आहे. आणि त्यानंतर लास्टचा जो आहे डिराइव्हड ऍट्रिब्यूट. डिराइव्हड ऍट्रिब्यूट म्हणजे काय? डिराइव्हड ऍट्रिब्यूट्स कॅन बी डिफाइंड एज अ कॉम्प्युटेड ऑर डिटरमाइंड फ्रॉम अदर ऍट्रिब्यूट. म्हणजे दुसऱ्या ऍट्रिब्यूट पासून एक नवीन ऍट्रिब्यूट तयार केला जातो, त्याला काय म्हणायचं डिराइव्हड ऍट्रिब्यूट्स. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल नेम आहे, आता नेम पासून इथं आपण 2 ऍट्रिब्यूट्स तयार केले का, एफ नेम आणि यल नेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम म्हणजे डिराइव्ह केले तयार केले. त्याच नेम एकत्रच आपण लिहू शकत होतो ना वर्षा पाटील, पण आपण 2 सेपरेट कॉलम्स केले एफ नेम आणि लास्ट नेम. तर एका ऍट्रिब्यूट्स पासून आपण दुसरे ऍट्रिब्यूट्स तयार केले ना, म्हणून त्याला काय म्हणायचं डिराइव्हड ऍट्रिब्यूट्स. त्यानंतर आता आपण बघणार आहोत एंटिटी. एंटिटी म्हणजेच काय रिअल टाइम ऑब्जेक्ट. आता एंटिटीचे काय आहेत 2 टाइप्स आहेत, वीक एंटिटी आणि स्ट्रॉंग एंटिटी. वीक एंटिटी म्हणजे काय आणि स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय आपल्याला हे बघायचे आहे. 2 पॉइंट्स हे एंटिटीचे 2 टाइप्स आहेत, स्ट्रॉंग एंटिटी आणि वीक एंटिटी. आता पहिला आपण बघणार आहोत वीक एंटिटी. वीक एंटिटी सेट कॅन बी डिफाइंड एज द एंटिटी सेट दॅट डज नॉट हॅव अ प्रायमरी की. मी मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलेलं होतं की प्रायमरी की नसणार, म्हणजे अशा सेटमध्ये प्रायमरी की नाही आहे त्या सेटला काय म्हणायचं वीक एंटिटी. वीक एंटिटी म्हणायचं. तर आपल्याला प्रायमरी की नाही आहे म्हणजे एंटिटीज आहेत. एंटिटी आपण कशाने रिप्रेझेंट करतो रेक्टँगलला, बरोबर. तर त्या रेक्टँगलला काय करायचं आहे प्रायमरी की नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स असणार आहेत पण ते ऍट्रिब्यूट्स प्रायमरी नसणार आहेत, तर तो एंटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी डबल रेक्टँगल वापरायचं. डबल रेक्टँगल यूज करतो आपण. डबल रेक्टँगल आपण मी आधी दाखवलेलं वीक एंटिटी सेट रिप्रेझेंट करण्यासाठी पण यूज करतो. Weak entity set can be defined as the entity set that does not have a primary key.
A weak entity set is an entity set that does not contain sufficient attributes to uniquely identify the entity. म्हणजे त्याच्यामध्ये पुरेसे attributes नसतात ज्याच्यामुळे आपण डेटा सर्च करू शकतो. In other words, the primary key does not exist in weak entity. म्हणजे weak entity मध्ये प्रायमरी की एक्झिस्ट नसते. त्यानंतर डबल रेक्टँगल हा सिम्बॉल आपण यूज करतो वीक एंटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी. आलं लक्षात. आणि डबल डायमंड पण केलेला आहे का डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतो. तर डबल डायमंड सिम्बॉल इज युज्ड फॉर रिप्रेझेंटिंग रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी सेट. म्हणजे आता बिल्डिंग ही काय झाली एक एंटिटी आहे पण सिंगल रेक्टँगल आहे ना म्हणून ती काय झाली स्ट्रॉंग झाली. आणि अपार्टमेंट ही काय झाली एंटिटीज आहे पण ती कशानं शो केलेलं आहे डबल रेक्टँगलनं. सो अपार्टमेंट ही काय झाली वीक एंटिटी झाली. मग स्ट्रॉंग मध्ये आणि वीक मध्ये आपल्याला दोघांच्या मध्ये रिलेशनशिप दाखवायचं आहे त्याच्यासाठी आपण डबल डायमंड सिम्बॉल हा रिप्रेझेंट केलेला आहे. आलं लक्षात. आता बघा बिल्डिंगचे ऍट्रिब्यूट्स किती आहेत. बिल्डिंग नंबर आहे, बिल्डिंग नेम आहे आणि बिल्डिंग ऍड्रेस आहे का. हे 3 ऍट्रिब्यूट्स आहेत. बिल्डिंग नंबर, बिल्डिंग नेम आणि ऍड्रेस. ह्याच्यामध्ये प्रायमरी की पण आपण ऍड केलेली नाही आहे. पण बिल्डिंग मध्ये बघा अपार्टमेंट मध्ये बघा डोअर नंबर आहे आणि फ्लोअर आहे. डोअर नंबर आणि फ्लोअर वरून आपण यूज करू शकतो सर्च करू शकतो का. पण डोअर नंबरला अंडरलाईन केले बघा डॅशड अंडरलाईन केले ना डॅशड. हा तर डॅशड अंडरलाईन म्हणजेच काय तर डोअर डॅशड अंडरलाईन हा सिम्बॉल आपण कशासाठी यूज करतो म्हणून मी सांगितलेलं वीक एंटिटी डिस्क्रिमिनेटिव्ह ऍट्रिब्यूट. म्हणजे वीक एंटिटीचा ऍट्रिब्यूट इंडिकेट करण्यासाठी आपण डॅशड अंडरलाईन यूज करतो. तर डॅशड अंडरलाईन डोअर नंबर वरून आपण सर्च करू शकत नाही. तर आता बीए मीन्स बिल्डिंग आणि अपार्टमेंट ह्या दोघांच्या मध्ये रिलेशनशिप दाखवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा अपार्टमेंटची 2 ऍट्रिब्यूट्स डोअर नंबर आणि फ्लोअर. डॅशड अंडरलाईन म्हणजेच काय वीक एंटिटी ऍट्रिब्यूट आहे तो म्हणून त्याला दाखवण्यासाठी डॅशड लाईन दाखवल्या. आणि बिल्डिंग मध्ये बघा बिल्डिंग नंबर आहे, बिल्डिंग नेम आहे आणि ऍड्रेस आहे. आता सॉरी ह्या डायग्राम मध्ये बघा बिल्डिंग नंबर हा युनिक असणार आहे म्हणजे प्रायमरी की आपण त्याला अप्लाय करू शकतो. म्हणजे बिल्डिंग नंबरच्या खाली आपण अंडरलाईन करू शकतो म्हणजे ती बिल्डिंग नंबर काय झाली ऍज अ प्रायमरी की झाली. आता बिल्डिंग ही काय आहे स्ट्रॉंग एंटिटी आणि अपार्टमेंट काय आहे वीक एंटिटी. आता या दोघांच्या मध्ये रिलेशनशिप दाखवण्यासाठी आपण डबल डायमंड हा यूज केलेला आहे स्ट्रॉंग मध्ये आणि वीक मध्ये कारण हे दोन्ही वेगवेगळ्या एंटिटीज झाल्या ना. हा आता डबल लाईन वापरल्या का. डबल लाईन इज युज्ड फॉर रिप्रेझेंटिंग दी कनेक्शन ऑफ वीक एंटिटी सेट विथ रिलेशनशिप सेट. म्हणजे त्यांचं जे रिलेशन आहे ह्याच्याबरोबरचं त्याचं रिलेशन वीक एंटिटीचं दाखवण्यासाठी डबल लाईन यूज करायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या वीक एंटिटी सेट. आता डायग्राम मध्ये बघा 2 एंटिटी सेट्स आहेत बिल्डिंग आणि अपार्टमेंट आहेत ना दिसतात. बिल्डिंग ही काय आहे स्ट्रॉंग एंटिटी सेट आणि त्याच्यामध्ये प्रायमरी की आहे पण त्याच्यामध्ये आता अंडरलाईन केलेली नाही आहे बाय मिस्टेक ती राहिलेली आहे. बिल्डिंग नंबर ही काय झाली प्रायमरी की. आणि अपार्टमेंट ही काय आहे वीक एंटिटी सेट. डोअर नंबर आहे ह्याला अंडरलाईन केलेला आहे डॅशड अंडरलाईन केलेला आहे. डोअर नंबर ही काय आहे वीक एंटिटी डिस्क्रिमिनेटर झाला बिकॉज डोअर नंबर अलोन कॅन नॉट आयडेंटिफाय द अपार्टमेंट युनिकली. डोअर नंबर वरून आपण अपार्टमेंट आयडेंटिफाय करू शकत नाही. अपार्टमेंट ही वीक एंटिटी आहे त्याच्यामध्ये सफिशियंट ऍट्रिब्यूट्स नसतात. डबल लाईन बिटवीन अपार्टमेंट अँड रिलेशनशिप सेट सिग्निफाईज दी टोटल पार्टिसिपेशन. आणि इच अपार्टमेंट मस्ट प्रेझेंट ऍटलिस्ट टू 1 बिल्डिंग. बरोबर का म्हणजे प्रत्येक अपार्टमेंट म्हणजेच इच अपार्टमेंट मस्ट बी प्रेझेंट इन ऍटलिस्ट 1 बिल्डिंग. एक बिल्डिंग असतेच म्हणून सिंगल लाईन दाखवले का. सिंगल लाईन बिटवीन बिल्डिंग अँड रिलेशनशिप सेट. सिंगल लाईन बिटवीन बिल्डिंग आणि रिलेशनशिप सेट म्हणजे सिंगल लाईन एरो केलाय का तर सिग्निफाईज दी पार्शियल पार्टिसिपेशन. सिग्निफाईज दी पार्शियल पार्टिसिपेशन. सगळ्यांच्या लक्षात येते का. वीक एंटिटी म्हणजेच काय ज्याच्यामध्ये प्रायमरी की नसत्या. प्रायमरी की हा ऍट्रिब्यूट नसतो त्याला म्हणायचं वीक एंटिटी सेट. वीक एंटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी डबल रेक्टँगल वापरायचं एवढं तरी कळालं. आता या फ्रॉम फिगर वरून बघा बिल्डिंग आणि अपार्टमेंट असे 2 एंटिटीज आहेत. बिल्डिंग ही काय झाली स्ट्रॉंग एंटिटी कारण त्याच्यामध्ये प्रायमरी की प्रेझेंट आहे
तिथं राहिलेलं आहे बाय मिस्टेक. बिल्डिंग नंबर अंडरलाईन करा. बिल्डिंग नंबर ही काय झाली, प्रायमरी की झाली. बिल्डिंग नेम आणि ऍड्रेस हे 2 रिमेनिंग ऍट्रिब्यूट्स झाले. कुणाचे, बिल्डिंगचे. त्यानंतर वीक एंटिटी सेट कोण आहे, अपार्टमेंट. अपार्टमेंटचे 2 ऍट्रिब्यूट्स आहेत, डोअर नंबर आणि फ्लोअर. डोअर नंबरला डॅश अंडरलाईन केलेला आहे कारण हा वीक एंटिटीचा डिस्क्रिमिनेटर, म्हणजे वीक एंटिटी आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डिस्क्रिमिनेटर वापरलेला आहे. आणि फ्लोअर हा एक अनादर ऍट्रिब्यूट झाला. तर बिल्डिंग ही स्ट्रॉंग आहे आणि अपार्टमेंट ही वीक आहे. या दोघांचं रिलेशनशिप प्रेझेंट करण्यासाठी डायमंड, डबल डायमंड यूज केलेला आहे. आता रिलेशनशिप सेटमध्ये आणि अपार्टमेंटमध्ये रिलेशन रिप्रेझेंट करण्यासाठी डबल लाईन वापरलेले. डबल लाईन बिटवीन अपार्टमेंट अँड रिलेशनशिप सेट सिग्निफाईज दी टोटल पार्टिसिपेशन. म्हणजे अपार्टमेंटचं ह्या रिलेशनशिप सेटमध्ये फुल्ली पार्टिसिपेशन आहे. म्हणजेच काय, इच अपार्टमेंट मस्ट बी प्रेझेंट इन ऍटलिस्ट 1 बिल्डिंग. आणि सिंगल लाईन बिटवीन बिल्डिंग अँड रिलेशनशिप सेट आहे का, बिटवीन बिल्डिंग अँड रिलेशनशिप सेट. मग तो सिग्निफाईज करतो की पार्शियल पार्टिसिपेशन. सिंगल लाईन असेल तर पार्शियल पार्टिसिपेशन आणि डबल लाईन असेल तर फुल्ली पार्टिसिपेशन. इथपर्यंत वीक एंटिटी सेट तुम्हाला सगळ्यांना समजलेला आहे. आता त्यानंतर स्ट्रॉंग एंटिटी सेट. स्ट्रॉंग एंटिटी सेट is an entity set that contains sufficient attributes to uniquely identify all its entities. म्हणजे स्ट्रॉंग एंटिटी सेट म्हणजे असा एंटिटी सेट ज्याच्यामुळे आपण युनिकली ऍट्रिब्यूट्स एंटिटीज आपण आयडेंटिफाय करू शकतो. इन अदर वर्ड्स म्हणजेच काय सांगू शकतो, प्रायमरी की ही एक्झिस्ट असते स्ट्रॉंग एंटिटी सेटमध्ये. प्रायमरी की एक्झिस्ट फॉर अ स्ट्रॉंग एंटिटी सेट. आणि ती कशी रिप्रेझेंट करायची, अंडरलाईन वापरून. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात. आता त्याच्यानंतर बघा, प्रायमरी की एक्झिस्ट असते. अ सिंगल रेक्टँगल, रेग्युलर सिंगल रेक्टँगल आपण यूज करतो ज्याच्यामध्ये प्रायमरी की आहे असं समजलं जातं. आता फॉर एक्झाम्पल 2 एंटिटी सेट्स आहेत, स्टुडंट आणि कोर्स. स्टुडंट मध्ये स्टूड आयडी, ही आयडी म्हणजे काय झाली, युनिक असते म्हणजे त्याला अंडरलाईन करायचं. स्टूड आयडी मग काय झाली, ही प्रायमरी की. मग स्टूड आयडीला अंडरलाईन करा कारण ही काय झाली, प्रायमरी की. हे तर दिसत नाहीये पण स्टूड आयडी हिला अंडरलाईन करा कारण स्ट्रॉंग एंटिटी सेट मध्ये प्रायमरी की प्रेझेंट असतेच. त्यानंतर कोर्स सेकंड काय झाला एंटिटी. आता बघा, स्टूड आयडी आणि स्टूड नेम आर दी ऍट्रिब्यूट्स ऑफ दी स्टुडंट. 2 ऍट्रिब्यूट्स आहेत ना, आयडी आणि नेम स्टुडंटचे. त्यानंतर स्टूड आयडी ही काय झाली, प्रायमरी की. कारण प्रायमरी की वरून आपण आयडेंटिफाय करू शकतो नेम वगैरे त्या स्टुडंटचं. आता कोर्स हा सेकंड काय झाला, एंटिटी झाला. पण सेकंड एंटिटी आहे ना, तर कोर्स आयडी आणि कोर्स नेम हे काय झाले, त्याचे 2 ऍट्रिब्यूट्स झाले. कोर्स आयडी इज द प्रायमरी की बाय युजिंग विच कोर्स कॅन बी आयडेंटिफाईड युनिकली. कोर्स आयडी ही काय झाली, प्रायमरी की झाली. डबल लाईन बिटवीन स्टुडंट आणि एनरोल्ड इन डायमंड आहे का, तो डायमंड सेट काय दाखवतो, सेट ऑफ दी रिलेशनशिप. डबल लाईन बिटवीन स्टुडंट अँड रिलेशनशिप सेट सिग्निफाईज दी टोटल पार्टिसिपेशन. अँड म्हणजेच काय, स्टुडंट मस्ट बी एनरोल्ड ऍटलिस्ट 1 कोर्स. आणि सिंगल लाईन बिटवीन कोर्स आणि रिलेशनशिप सेट इज पार्शियल पार्टिसिपेशन. सिंगल लाईन म्हणजेच काय, पार्शियल पार्टिसिपेशन. आणि डबल लाईन म्हणजेच काय, फुल्ली पार्टिसिपेशन. इथे तुम्हाला डायग्राम वरून स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय लक्षात आलं असेल. वीक आणि स्ट्रॉंग मध्ये डिफरन्स पण तुमच्या लक्षात आला असेल. तर आपण स्ट्रॉंग आणि वीक एंटिटी मध्ये आपण डिफरन्स आता बघूया. स्ट्रॉंग एंटिटी मध्ये काय, स्ट्रॉंग एंटिटी सेट इज अ स्ट्रॉंग एंटिटी सेट इज अ एंटिटी सेट दॅट कंटेन्स दी सफिशियंट ऍट्रिब्यूट्स. आणि वीक एंटिटी सेट डज नॉट कंटेन अ सफिशियंट ऍट्रिब्यूट्स. आणि स्ट्रॉंग एंटिटी सेट मध्ये काय असते, प्रायमरी की एक्झिस्ट असते. आणि वीक एंटिटी सेट मध्ये काय असते, प्रायमरी की डज नॉट एक्झिस्ट. आणि स्ट्रॉंग एंटिटी मध्ये बघा, तिसरा डिफरन्स आपण सांगतो की सिंगल रेक्टँगल विच इज यूज फॉर स्ट्रॉंग एंटिटी सेट आणि डबल रेक्टँगल विच इज यूज फॉर वीक एंटिटी सेट. त्यानंतर अ डायमंड इज युज्ड फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन 2 स्ट्रॉंग एंटिटी सेट. आणि डबल आता ह्याच्यामध्ये बघा, स्ट्रॉंग एंटिटी सेट मध्ये
सिंगल डायमंडच यूज केलाय ना, रिलेशनशिप दाखवायचं असेल तर सिंगल डायमंड वापरतो. आणि वीक एंटिटी सेट मध्ये डबल डायमंड विच इज युज्ड टू रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी सेट. त्यानंतर स्ट्रॉंग एंटिटी सेट मध्ये सिंगल लाईन इज युज्ड फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ कनेक्शन बिटवीन स्ट्रॉंग एंटिटी सेट अँड रिलेशनशिप सेट. सिंगल लाईन कशासाठी वापरतो आपण? कनेक्शन बिटवीन स्ट्रॉंग एंटिटी सेट आणि रिलेशनशिप मध्ये. सिंगल लाईन बघा, वीक एंटिटी मध्ये डबल लाईन वापरलेली आहे आपण. वीक एंटिटी सेट मध्ये डबल लाईन वापरलेली आहे, युज्ड फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ कनेक्शन बिटवीन रिलेशनशिप सेट आणि एंटिटी. म्हणजे अपार्टमेंट आणि रिलेशनशिप सेट मध्ये फुल्ली पार्टिसिपेशन दाखवायचं आहे वीकलीचं, वीक एंटिटी सेटचं, तर डबल लाईन वापरलेली आहे. आणि स्ट्रॉंग एंटिटी मध्ये सिंगल लाईन इज युज्ड फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ कनेक्शन बिटवीन स्ट्रॉंग एंटिटी अँड रिलेशनशिप सेट. म्हणजे सिंगल लाईन वापरलेली आहे का स्पोर्स आणि रिलेशनशिप सेट मध्ये. तर बाळांनो, इथं आपण डिफरन्स पण सांगता आला पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज अ स्ट्रॉंग एंटिटी सेट अँड व्हॉट इज अ वीक एंटिटी सेट. त्यानंतर क्वेश्चन विचारतात कंपॅरिझन बिटवीन स्ट्रॉंग एंटिटी सेट अँड वीक एंटिटी सेट. कंपल्सरी क्वेश्चन असतो. त्यानंतर साधी डेफिनेशन, सिंपल डेफिनेशन विचारतात, राईट द डेफिनेशन ऑफ ऍट्रिब्यूट्स अँड लिस्ट द टाइप्स ऑफ ऍट्रिब्यूट्स. किंवा क्वेश्चन असाही विचारतात, एक्सप्लेन दी 4 टाइप्स ऑफ दी ऍट्रिब्यूट्स. तर 4 टाइप्स आपल्याला ऍट्रिब्यूटचे एक्सप्लेन करता आले पाहिजेत. म्हणून 1 बाय 1 हे क्वेश्चन सगळे तुम्ही लिहून काढा आणि तुम्ही फायनल. आता इथं आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. इथून आता आपण ह्याच्या आधी 1-2 ER डायग्राम्स आपण बघितलेले आहेत. एक मागच्या लेक्चरला आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमचे पण ER डायग्राम आपण स्टडी केलेले आहे. क्वेश्चन्स मी ऍड केलेले आहेत. इथं आपला युनिट नंबर 1 डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट आपल्या इथं कंप्लीट झालेल्या आहेत. तर आपण बाळांनो फर्स्ट चॅप्टर मध्ये बघा, फर्स्ट युनिट डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट मध्ये डेटाबेस म्हणजे काय, त्यानंतर डेटा म्हणजे काय, त्यानंतर DBMS ची डेफिनेशन, ऍडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग, त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग, त्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, त्यानंतर DBMS आर्किटेक्चर बघितलेलं. आर्किटेक्चर मध्ये आपण 3 लेवल आर्किटेक्चर बघितलेलं. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, त्यानंतर इन्स्टन्स आणि स्कीमा म्हणजे काय, त्यानंतर ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS बघितलेलं. त्यानंतर डेटा इंडिपेंडन्स, आपण ही कन्सेप्ट क्लिअर केलेली. 2 टाइप्स आहेत इंडिपेंडन्सचे, फिजिकल आणि लॉजिकल. त्यानंतर ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS मध्ये आपण 1 बाय 1 सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहे. त्यानंतर डोमेन म्हणजे काय, आणि मागच्या 2 लेक्चरला आपण डेटा मॉडेलिंगचे टाइप्स बघितलेले आहे. नेटवर्क, रिलेशनल आणि हिरार्चिकल हे 3 पॉइंट्स कव्हर केलेले आहे. त्यानंतर मागच्या लेक्चरला आपण ER मॉडेलिंग ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण ऍट्रिब्यूट म्हणजे काय, ऍट्रिब्यूटचे टाइप्स आणि वीक आणि स्ट्रॉंग एंटिटी सेट आपण कंप्लीट केलेला आहे. तर बाळांनो, इथं आपला युनिट नंबर 1 कंप्लीट होतो. तर सगळ्यांनी आता ह्या झालेल्या व्हिडिओवरती क्विज सॉल्व्ह करून सबमिट करायचे आहे. तसेच आता युनिट नंबर 1 कंप्लीट झालेला आहे, पण युनिट नंबर 1 चे तुम्हाला मी सांगितलेले की क्वेश्चन्स सगळे ज्या त्यावेळी जमा करण्यापेक्षा फायनलला जमा करा. आता सगळे क्वेश्चन्स आहेत, ते सगळे क्वेश्चन्स आणि त्या क्वेश्चनचे आन्सर सगळे लिहून मला PDF सबमिट करायची आहे. तुम्हाला ड्यू डेट दिली जाईल. तसेच आता मी नेक्स्ट व्हिडिओ पासून युनिट नंबर 2 चालू करणार आहे. पण युनिट नंबर 2 जेव्हा चालू करेल तेव्हा त्या व्हिडिओवरती जेवढे क्वेश्चन्स असतील ते त्यावेळी कंप्लीट करत चला आणि तेवढीच PDF फायनलला सबमिट करत चला. कारण पुढच्या लेक्चर पासून आपण युनिट नंबर 2 ला ज्या त्यावेळी चेक करू, ज्या त्यावेळी सबमिट करा. कारण आता फक्त फर्स्ट युनिट तुम्हाला कळेपर्यंत तेवढा मी फायनलला सबमिट करायला दिलेलं. इथून पुढे तसं चालणार नाही. डेली वर्क तुम्ही सबमिट करत चला. आणि इथं आपला युनिट नंबर 1 कन्सेप्ट डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.